नमस्कार मित्र मैत्रीण ऋतुजा सोम ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मी मनापासून खूप 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 स्वागत करीत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत पुरणपोळी कशी बनवायची. त्यासाठी मी इथं एक वाटी हरभऱ्याची चना डाळ घेतलेली. आता ती या बाउल मध्ये टाकून देणार आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेणार आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी काढून घेतले. आता त्यामध्ये टाकून देते थोडं पाणी. थोडं पाणी टाकून द्यायचं आणि असं हलवून घ्यायचं मस्तपैकी ही डाळ. त्यानंतर यामध्ये काय करायचं, 2 ते 3 तास असंच या डाळीला भिजत ठेवून द्यायचं किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. चला तर आता मी या डाळीला 2-3 तास असंच भिजत ठेवून देणार आहे साईडला. हे डाळीवर प्लेट झाकून साईडला ठेवून देते, कारण डाळ भिजली तर चांगली शिजते पण आणि लवकर शिजते पण डाळ ही पाहू शकता 2-3 तासानंतर आपली अशी डाळ भिजत ठेवलेली भिजलेली आहे. यामधलं मी सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता याला कुकरमध्ये टाकून देते आणि यामध्ये पाणी टाकून देणार आहे कुकरमध्ये डाळ शिजवण्यासाठी. पाणी हे थोडं जास्तच घालायचं, कारण आपली डाळ अशी मस्त शिजते त्यामुळे. त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचं थोडं तेल, कारण तेल टाकल्यामुळे उतू जाणार नाही आणि थोडे रंग यावं म्हणून थोडीशी चिमूटभर हळद टाकून द्यायची. आणि आता याला झाकण लावून ठेवून द्यायचं गॅसवर. गॅस लावून घेते आणि गॅसवर हे कुकर ठेवून देते कमी गॅसवर. 7 ते 6 शिट्ट्या येऊ द्यायच्या कुकरला. तुमचा कुकर कोणता आहे त्यानुसार तुम्ही याच्या शिट्ट्या घेऊ शकता. कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत 5-6. आता चला आपण बघणार आहोत आपलं पुरण शिजलेलं आहे. आता मी याला काढून घेते. चला आता मी याचं झाकून काढून घेते. आधीवर याची वाफ जाऊ देते कुकरची. नंतर हे पाहू शकता आपलं असं मस्त लगे हे आपलं हे शिजलेलं आहे डाळ. ही पाहू शकता अशी डाळ पण शिजलेली आहे. आता आपण ही डाळ चाळून घेणार आहोत. एक पातेले ठेवून देते, पातेल्यावर ठेवून देते ही चाळणी, कारण हे खाली गळ्याल्या पाण्यापासून आपल्याला अशी भन्नाट आमटी करायची पोळी सोबत खाण्यासाठी. मी व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हे पुरण यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आपण, गाळणीने चाळून घ्यायचं असं बारीक होईपर्यंत. याला काही आपलं अगोदरच पुरण जास्त असं मस्त लगे शिजलेलं आहे. याला काही जास्त हे करायची पण गरज नाही. हे पाहू शकता. हे पाहू शकता असं मॅश करून बारीक करून दळून तयार झालेलं आहे आपलं पुरण. बारीक असं जर बारीक दळण चाळणीतून जर गाळलं ना, त्यामुळे आपली पोळी अजिबात फुटत नाही. चला आता ही पुरण आपण गोड करून घेणार आहेत. त्यासाठी मी आता चला आता मी गॅस लावून घेते आणि गॅसवर ठेवून देते कढई. त्यानंतर हे टाकून देते त्यामध्ये पुरण. हे सगळं पुरण यामध्ये टाकून द्यायचं. मी डाळ घेतली होती त्याच वाटीने साखर पण घेत आहे. त्यामध्ये यामध्ये साखर टाकून देणार आहे आणि थोडं हलवून घेणार आहे याला. हे मनानच आता बिघडते साखर यामध्ये. याला मिक्स करून घेऊ आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये आपलं हे पुरण शिजून होईल तयार. सारखं हलवून घ्यायचं, कारण हे खाली चिटकणार नाही कढईला. हे बघू शकता तुम्ही, यामध्ये सर्व साखर विरघळलेली आहे आणि हे पुरण पण सगळं पातळ झालेलं आहे. आता 10 मिनिटानंतर हे घट पण होऊ शकते. कमी गॅसवर शिजून घ्यायचं असंच पुरण. हे पाहू शकता आपलं पुरण असं घट्ट व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये टाकून देते मी बडीशोपा कुटून घेतलेले आहेत. त्या बडीशोपा यामध्ये टाकून देणार आहे. त्यानंतर थोडं इलायची पण टाकून देणार आहे. विलायची मी ही विलायची पण कूट करूनच घेतलेली आहे.
आणि थोडं जायफळ. जायफळ हे जास्त घालायचं नाही, थोडंच घालून घ्यायचं. उगाच चिमूटभर घालून घ्यायचं आणि परत याला हलवून घ्यायचं. हे पाहू शकता असा घट्ट झालेला आहे आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत. हे पाहू शकता अशा पद्धतीने असं पुरण शिजून घ्यायचं. लय पण घट्ट करायचं नाही. लय जर कडक झालं तर आपली पोळी अशी कडक होते. आता गॅस बंद करून घेते आणि पुरण काढून घेते. पुरण हे थंड होईपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत पोळी बनवण्यासाठी. तिथे मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये घालते चवीप्रमाणे मीठ आणि थोडी चिमूटभर हळद पण घालते. आपल्या पोळीला असा सुरेख छान रंग येईल त्यासाठी. नाही घातलं तरी पण चालतं. नकळत थोडी घालणार आहे. आता याचा आपण कणिक मळून घेणार आहोत. हे पाहू शकता आपलं असं कणिक पण मळून झालेलं आहे. असं लुसलुशीत मऊ आणि हे जसं आपण कणिक मळतो तशी आपली पोळी टम्म फुगते. आता हे मळून तयार झालेलं आहे. आता याला कणिक मुरण्यासाठी 15 ते 20 मिनिटं असं ठेवून द्यायचं साईडला. हे पाहू शकता आपलं कणिक पण असं मळून तयार झालेलं आहे. आता याला 15 ते 20 मिनिटं असंच मुरू द्यायचं, कारण आपली मुरल्यानंतर आपली पोळी अशी छान येते. आता मी साईडला ठेवून देते. हे पाहू शकता आपलं पुरण पण थंड झालेलं आहे. आणि आता हे उंडा पण किती वेळचा मुरून ठेवलेला होता. डबल याला थोडं मळून घेऊत आपण. हे पाहू शकता तुम्ही, थोडा पण हाताला चिटकत नाही उंडा. आता पोळी लाटायला सुरुवात करू आपण. आता मी थोडा याचा उंडा तोडून घेणार आहे. आणि थोडं कोरड्या पिठात याला बुडवून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण मोदकाला कसं करतो, मधून थोडं जाड आणि साईडनं पातळ तसं करून घ्यायचं. असं करून घेतल्याच्या नंतर यामध्ये ठेवून द्यायचं पुरण. आणि असं थोडं आलादी आलादी हातानं दाबून घ्यायचं. जास्त दाबायचं नाही, नाहीतर पोळीच्या बाहेर पुरण यायचं. असं केल्यानं आपली पोळी कशीच फुटणार नाही. नंतर याला असं करून घ्यायचं. आणि हा उंडा आतमध्ये दाबून घ्यायचा. थोडं आणखीन साईडनं पातळ करून घ्यायचं. आणि थोडं खाली मी पीठ लावून घेते, कोरडं गव्हाचं. आणि आता पोळी साईडनं लाटून घ्यायची. साईडनं लाटून घ्यायची. सगळीकडून सारखीच लाटून घ्यायची. ही पाहू शकता पोळी पण लाटून झालेली आहे. आता यावर थोडं तेल लावून घेणार आहे. आणि आपला तवा पण गरम झालेला आहे. आता तव्यावर टाकून देते पोळी मीही. आणि कमी गॅसवर तिला खालच्या साईडनं भाजू द्यायचं. ही पाहू शकता तुम्ही, आपली पुरणपोळी अशी टम्म फुगायला सुरू झालेली आहे. आणि लुसलुसीत पण तयार झालेली आहे. आणि दोन्ही पण बाजूनी भाजून पण तयार झालेली आहे. आता आपण हिला काढून घेऊ. आता मी प्लेटेमध्ये काढून घेते. ही पुरणपोळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा.